नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे आपल्या पोलीस भरती डेली सराव सिरीजचा दिवस 58। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या अशा सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण या विषयांच्या प्रश्नांचा सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। तसेच जर या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला समजली तरच या व्हिडिओला लाईक करा। सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। त्या अगोदर सर्वांना विनंती आहे की काही जण खाली कमेंट करतायत की मराठी व्याकरणाची PDF ते फ्रीमध्ये देऊ शकतात। तर दुसऱ्याची PDF देणं कोणालाही कधीही सोपंच असतं, परंतु स्वतः त्या परीक्षेसाठी अभ्यास करून त्यावर PDF बनवून त्याच प्रकारचे प्रश्न बनवून देणं खूप अवघड असतं आणि तेच आम्ही A to Z मराठी व्याकरण या पुस्तकामध्ये केलेलं आहे, ज्याच्या सहाय्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव आपल्याला करता येईल। त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही परीक्षेसाठी मराठी व्याकरणाचा पूर्ण सराव करायचा आहे तर A to Z मराठी व्याकरण PDF डेमो नक्की पहा। डेमो पाहून तुम्ही ती PDF देखील घेऊ शकता। या ठिकाणी या सिरीजमधील प्रश्न क्रमांक 1187 पहा। जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणीत कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे? या ठिकाणी पहा मित्रांनो, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि मित्रांनो याला फ्रान्सच्या EDF या कंपनीचं सहकार्य लाभलेलं आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2 फ्रान्स। जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला फ्रान्सचं सहाय्य लाभलेलं आहे। त्याचबरोबर कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्प आहे त्याला रशियाची मदत लागलेली आहे। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 1188। भारताचे प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून सध्या कोण आहेत? या ठिकाणी पहा मित्रांनो, भारताचे प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून म्हणजेच चीफ इकॉनॉमिकल ॲडवायझर CEA कोण आहेत? तर V अनंत नागेश्वरन। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 असणार आहे। मित्रांनो हे 2022 पासून या पदावर कार्यरत आहेत। ठीक आहे, त्याचबरोबर निर्मला सीतारामन कोण आहेत सध्या? भारताच्या अर्थमंत्री, वित्तमंत्री। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 1189। महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या रोजी झाली? मित्रांनो या ठिकाणी पहा, महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960। पर्याय 3 आपलं उत्तर आहे। त्यासोबतच संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली असा प्रश्न देखील विचारला जातो। तर मित्रांनो आताचा जो महाराष्ट्र आहे तोच आहे संयुक्त महाराष्ट्र, म्हणजेच 1 मे 1960 हे देखील त्याचंच उत्तर असणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर आणखी एक प्रश्न येतो की महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर दरवर्षी 1 मे रोजी, कारण या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झालेली होती। आता राहिला शेवटचा प्रश्न, द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती कधी झालेली होती? तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 1190। खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरता प्रसिद्ध आहे? मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य आहे ते गव्यासाठी म्हणजेच बायसन नावाच्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। आता मित्रांनो या ठिकाणी पहा, राधानगरी धरण देखील आहे ते भोगावती नदीवर बांधण्यात आलेलं आहे आणि कोणी बांधलं? तर छत्रपती शाहू महाराज। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 1191। कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? आता या ठिकाणी पहा, लोखंड गंजतं म्हणजे काय होतं? तर लोखंडाचं ऑक्साईड तयार होतं। कशामुळे? तर ऑक्सिजन आणि पाण्यामुळे। आणि मित्रांनो जेव्हा ऑक्सिजन आणि पाण्याचा संबंध लोखंडाशी येतो तेव्हा त्याचं ऑक्साईड तयार होणं म्हणजेच लोखंडाचं गंजणं। आणि मित्रांनो हे रोखण्यासाठी काय केलं जातं? तर त्याच्यावर जस्ताचा एक थर दिला जातो, याला काय म्हणतात? गॅल्वनायझेशन। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? जस्त हा धातू लोखंडाचे गंजणे रोखतो। कोणत्या प्रक्रियेद्वारे? तर गॅल्वनायझेशन। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 1192। तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले? आता या ठिकाणी पहा, तिसरं पानिपतचं युद्ध 1761 साली झालं आणि ते कोणामध्ये झालं? मराठे आणि अफगाण यांच्यामध्ये झालं। मराठ्यांचं नेतृत्व कोणी केलं? सदाशिवराव पेशवे। आणि अफगाणाचं नेतृत्व कोणी केलं? तर अहमदशाह अब्दाली। आणि विजयी कोण झाला? अहमदशाह अब्दाली विजयी झालेला होता। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1
सदाशिवराव पेशवे यांनी मराठ्यांचं नेतृत्व पानिपतच्या युद्धात केलं? प्रश्न क्रमांक 1193. भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोणत्या राज्यातील आहेत? मित्रांनो, भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? CP राधाकृष्णन. आणि मित्रांनो, हे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल देखील आहेत. त्यासोबतच आणखी एक प्रश्न येतो यांच्यावर की CP राधाकृष्णन हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती आहेत? कितवे आहेत? तर 15वे आहेत. कितवे? 15वे. त्याच्या अगोदर 14वे कोण? जगदीप धनखड. आणि मित्रांनो, सध्याचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हे मूळचे तमिळनाडू या राज्यातील आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 1194. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? या ठिकाणी पहा, महाराष्ट्राचं गुन्हे अन्वेषण विभाग किंवा मुख्यालय कोणत्या ठिकाणी असणार आहे? तर पुणे या ठिकाणी असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. आता या ठिकाणी पहा, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग याला दुसरं नाव काय आहे? याला नाव आहे CID. ठीक आहे, CID. आणि मित्रांनो, CIDचं मुख्यालय पुण्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1195. पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो, पहिला राज्य पुनर्रचना आयोग होता तो 1953 साली स्थापित करण्यात आला होता. आणि मित्रांनो, याचे अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती S फाजल अली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष फाजल अली. वर्ष 1953. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1196. रिडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक कोणी लिहिले आहे? मित्रांनो, रिडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 1. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1197. संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय आहे? मित्रांनो, गाडगे महाराजांचं मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे. ठीक आहे. पहिला पर्याय काय आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि तिसरा पर्याय संत गाडगे महाराज. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1198. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते? या ठिकाणी पहा मित्रांनो, गौतम बुद्ध यांचा जन्म आहे तो सध्याच्या नेपाळमधील लुंबिनी या ठिकाणी झालेला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. आणि मित्रांनो, ते शाक्य वंशाचे राजकुमार देखील होते. त्यांचं मूळ नाव सिद्धार्थ होतं. ठीक आहे. आणि त्यांच्या मावशीचं नाव होतं गौतमी. यावरून त्यांचं नाव गौतम बुद्ध असं झालेलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, लुंबिनीला जन्म झाला आणि बोधगया या ठिकाणी काय झालं मित्रांनो? त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली होती. ठीक आहे. आणि कुशीनगर या ठिकाणी त्यांचा मृत्यू किंवा महापरिनिर्वाण झालेलं होतं. लक्षात ठेवायचं आहे, लुंबिनी जन्म, बोधगया ज्ञानप्राप्ती आणि कुशीनगर महापरिनिर्वाण. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1199. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली? मित्रांनो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF याची स्थापना 27 डिसेंबर 1945ला झालेली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. त्यासोबतच पहा, याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? IMFचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे यावर देखील प्रश्न येतो. कोणत्या ठिकाणी? अमेरिकेतील वॉशिंग्टन DC या ठिकाणी. ठीक आहे. त्यासोबतच कोणत्या परिषदेच्या निर्णयानुसार IMFची स्थापना झाली असा प्रश्न देखील काही परीक्षांना विचारला जाऊ शकतो. तर ब्रेटन वुड्स परिषद झाली होती. या परिषदेतील निर्णयानुसार IMFची स्थापना 1945 साली करण्यात आलेली आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1200. द टेस्ट ऑफ माय लाईफ हे कोणत्या क्रिकेटपटूचे आत्मवृत्त आहे? मित्रांनो, द टेस्ट ऑफ माय लाईफ हे पुस्तक आहे युवराज सिंग यांच्या आयुष्यावर. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा आणलेला होता. त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी A to Z मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे. या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF
त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा ज्याच्यामध्ये 313 पाने असतील आणि 7000 पेक्षा अधिक प्रश्न असतील. तर मित्रांनो हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त 200 रुपयांना. याची मूळ किंमत किती होते तर मराठी व्याकरणाची PDF आपण 200 रुपयांना दिलेली आहे, देत आहोत आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा 100 रुपयांना. असे एकत्रित 300 रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त 200 रुपयांना मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड GKचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता. याचा तुम्हाला 100% फायदा होईल याची आम्ही हमी देतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाहीये. तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे. तुम्हाला A to Z मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण PDF फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री PDF पाहायचे आहेत. आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही 200 रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 1201 नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या G20 शिखर परिषदेत कोणत्या प्रमुख देशाने बहिष्कार टाकला आहे. या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो, G20चं 2025चं अध्यक्षस्थान कोणाकडे होतं? दक्षिण आफ्रिकेकडे. आणि दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या ठिकाणी झालेल्या G20 शिखर परिषदेवर अमेरिकेनं बहिष्कार टाकलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. 2025 साठी G20चा अध्यक्ष कोणता देश होता यावर प्रश्न येतो. त्यावेळी उत्तर काय सांगणार आहे? दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिका. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1202 मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेपासून विकसित झाली आहे. या ठिकाणी पाहायचं आहे मराठी भाषा आहे ती संस्कृत आणि प्राकृत, महाराष्ट्री प्राकृत या भाषांपासून विकसित झालेली असल्यामुळे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय 3 असणार आहे. महाराष्ट्री, प्राकृत आणि संस्कृत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1203 समानार्थी शब्द शोधा अटवी. या ठिकाणी पहा मित्रांनो, अटवी म्हणजे काय तर लहानसं जंगल. आणि मित्रांनो जंगलसाठी समानार्थी शब्द आहे कानन. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. आणखी एक शब्द असतो उपवन. काय? उपवन. या ठिकाणी काय दिलं? अपवन. म्हणजे हे नाही. ठीक आहे. उपवन लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 1204 गटात न बसणारा शब्द ओळखा. तनुज म्हणजे मुलगा, सूत म्हणजे मुलगा, नंदन म्हणजे देखील मुलगा. म्हणजे हे 3 काय झाले? मुलगा या शब्दासाठी समानार्थी शब्द. आणि अंबर म्हणजे काय? आकाश किंवा कापड, वस्त्र. म्हणजे या ठिकाणी हा काय आहे? गटात बसणारा नाही किंवा गटात न बसणारा आहे. प्रश्न क्रमांक 1205 स्वरसंधीचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. स्वरसंधीमध्ये काय होतं पहा, व्याख्या कशी आहे. संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा देखील स्वर असेल तर त्या ठिकाणी स्वरसंधी होते. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे? स्वर अधिक स्वर, स्वरसंधी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. याचे अनेक प्रकार आहेत. ते कुठे पाहायला मिळतील तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या A to Z मराठी व्याकरण या सिरीजमध्ये किंवा आपल्या A to Z मराठी व्याकरण या PDF मध्ये. या PDFचा डेमो तुम्हाला 75 17 24 91 19 या नंबरवर मेसेज केल्यावर पाहता येईल. प्रश्न क्रमांक 1206 खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही. मित्रांनो या ठिकाणी पहा, भाववाचक नाम काय असतं तर असं नाम ज्या नामाच्या वस्तूला स्पर्श करता येत नाही किंवा हात लावून त्याचा अनुभव घेता येत नाही तर हे नाम असतं ते एक भावना दर्शवणारं नाम असतं. मग या ठिकाणी पहा, नवलाई, नवल काय? विशेषण, नवलाई भाववाचक नाम, समता भाववाचक नाम, धैर्य भाववाचक नाम. नवलाईला, समतेला, धैर्याला हात लावता येतो का? नाही लावता येत. परंतु या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे, ज्या नामाच्या वस्तूंना किंवा शब्दांना स्पर्श करता येत नाही त्यांना म्हणायचं भाववाचक नाम. म्हणजे 2 3 4 काय आहेत?
भाववाचक नाम. राहिलं काय? शांत. आता मित्रांनो शांत हे काय कधी वापरतात? तर शांत हे एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी वापरतात. म्हणजे शांत हे काय झालं? विशेषण. पर्याय एक, शांत हे भाववाचक नाम नसून विशेषण आहे. आणि या ठिकाणी शांतचं भाववाचक नाम कसं होईल? शांतता. शांतता किंवा शांती याला स्पर्श करता येणार नाही. प्रश्न क्रमांक 1207. मराठी वाङ्मयातील पहाटेचा शुक्रतारा म्हणून कोणाला संबोधले जाते? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो मराठी वाङ्मयात विचारलेलं आहे. अशा वेळी पहाटेचा शुक्रतारा म्हणून मुकुंदराज, कवी मुकुंदराज यांना ओळखलं जातं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. तर मित्रांनो मराठीतील सर्वात पहिला ग्रंथ विवेक सिंधू कोणी लिहिलेला आहे? तर मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 1208. कोणत्या समास प्रकारातील सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो? आता मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद महत्त्वाचं असतं आणि पूर्ण शब्द क्रियाविशेषणाचं काम करतो तो समास कोणता? अव्ययभाव समास. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. अव्ययभाव समासातील शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो. कर्मधारयमध्ये काय असतं? तर दोन्ही पदांमध्ये विशेषण विशेष असा संबंध असतो आणि दोन्ही पद समान महत्त्वाचे असून एकमेकांसाठी विशेषण म्हणून काम करू शकतात. पुढे पहा बहुव्रीही समास. दोन्ही पदे महत्त्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्यावेळी बहुव्रीही समास. आणि द्वंद्व समास दोन्ही पदे महत्त्वाचे असतात. प्रश्न क्रमांक 1209. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते? आता या ठिकाणी पहा, शाब्बास आणि वाहवा हे शब्द एखाद्याची प्रशंसा किंवा कौतुक करण्यासाठी वापरले जातात. म्हणून यांना काय म्हणायचं? प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय. पर्याय 3. वाग हा या ठिकाणी पहा मित्रांनो हे काय आहेत? हर्षदर्शक, उत्साहदर्शक. ठीक आहे. अरे रे आई ग शोकदर्शक आणि छे छट विरोधदर्शक. प्रश्न क्रमांक 1210. खाली दिलेल्या शब्दातील मराठीत आलेला पोर्तुगीज शब्द कोणता? या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो, पगार हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीमध्ये आलेला असल्यामुळे पर्याय 2 पगार हे आपलं उत्तर असणार आहे. भाकरी हा शब्द मूळचा मराठीत आला आहे म्हणून याला काय म्हणायचं? देशी शब्द. आणि तिकीट हा शब्द इंग्रजीमधून आला आहे म्हणून याला काय म्हणायचं? परभाषीय किंवा इंग्रजीतून आलेला शब्द. प्रश्न क्रमांक 1211. मोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोगाचा उपप्रकार ओळखा. या ठिकाणी पहा मित्रांनो, मोर हा काय आहे? वाक्यातील कर्म आहे. काय झालेलं आहे? कोणीतरी मोराला पकडलंय यासाठी मोर पकडला गेला हे वाक्य दिलेलं आहे. म्हणजे क्रिया कोणावर घडली? मोरावर घडली. म्हणजे या ठिकाणी काय झाला? मोर हा कर्ता, मोर हे झालं कर्म. आणि या ठिकाणी काय होतं? इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस सारखी रचना होते. टिंब टिंब कडून मोर पकडला गेला किंवा XYZ कडून मोर पकडला गेला. काय झालं? तर इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस सारखी रचना झाली. आणि मित्रांनो ज्या ठिकाणी इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस सारखी रचना असेल त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजचे प्रश्न त्यांची उत्तरं समजली असतील तरच या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. लाईक न करता पुढे जायचं नाहीये. आणि जर तुम्ही पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर त्या परीक्षेची तयारी करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.